मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र असू दे, देश असू दे, या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी कोणाचा कधी कायमचा शत्रू नसतो, कधी कायमचा मित्र नसतो. एकीकडे सगळे कार्यकर्ते एकमेकांशी भांडत असतात, एकमेकांना शिवीगाळ करत असतात, अगदी मारामारीपर्यंत जातात. पण या सर्व राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना आलिंगन देतात, एकमेकाच्या पार्टीला जातात, एकमेकांना दूरध्वनीवरनं बोलत असतात, टेक्स्ट मेसेज करत असतात. कारण कसं असतं की राजकारण आहे, कोण कुठच्या फांदीवर जाऊन कधी बसेल हे सांगता येणार नाही. आज आपण बोलतो आहोत शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील अभ्यासू आणि चाणक्य नीती असलेले शरद पवार. पण शरद पवारांना असं वाटू लागलंय की मोदींबद्दल त्यांचं प्रेम आता उफळून आलंय. म्हणजे तुम्हाला पटो किंवा न पटो, पण पवार हे देखील आता मोदींचे दिवाने झाले. ज्यावेळी महाविकास आघाडी जन्माला आली तेव्हा पवारांनी भाजपवर आणि मोदींवर अगदी कठोर शब्दात टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. नाव जरी शरद पवारांचं असेल तरी ईडी, IT किंवा मग इलेक्शन कमिशन यांचा वापर कोणी केला तर मोदी आणि अमित शहानी केला. जे मोदी सांगत होते की शरद पवार माझे गुरु आहेत, त्याच गुरूंचे लचके, जे राजकीय लचके तोडण्याचं काम कोणी केलं तर मोदींनी केलं आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फोडली. त्यानंतर अनेक निवडणुका होऊन गेल्या. पण आता प्रश्न असा येतोय की गेल्या 1 महिन्यातील शरद पवारांचं वर्तन म्हणा किंवा मोदींविषयी असलेलं प्रेम म्हणा, त्यांच्याविषयी असलेलं आपुलकी म्हणा, ही आता लोकांसमोर हळूहळू येऊ लागली आहे. जे मोदींना अप्रत्यक्षपणे टीका करत होते किंवा मोदींवर प्रहार करत होते, ते शरद पवार आता मोदींची बाजू घेऊन राजकीय भाष्य करताना दिसत आहे. आता तुम्ही सरळ बघितलं म्हणजे अगदी त्यांची जी कारकीर्द आहे शरद पवारांची, ती आजपर्यंत कोणालाच कळली नाही. ते कोणाला शत्रू मानतील, कोणाला मित्र मानतील, कधी कोणत्या कुंपणावर जाऊन बसतील याविषयी कोणाला कधीच कळणार नाही. इतकी गुप्तता शरद पवार पाळत असतात. आता 3 स्टेटमेंट त्यांची बघा. ज्यावेळी सर्वात आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितलंय एका सभेमध्ये की आता तुम्ही तेल, डिझेल, पेट्रोल सांभाळून वापरा. त्यावेळी त्यांच्यावर चारही बाजूने टीका झाली. विरोधी पक्ष असू दे, सर्वसामान्य जनता असू दे, सामाजिक संघटना असू दे, अनेकांनी मोदींवर टीका केली. मात्र त्यावेळी मोदींच्या बाजूने कोण उभे राहिले? शरद पवार उभे राहिले. शरद पवारांनी असं सांगितलं की मोदी सांगतात ते बरोबर सांगतायत, आपण काळजी घेतली पाहिजे, इंधनाचा वापर कमी केला पाहिजे, बचत केली पाहिजे. म्हणजे त्यांनी बाजू घेतली मोदींची. त्यानंतर मोदी ही सगळं भाष्य करून गेले परदेश दौऱ्यावर. तेव्हा परत त्यांच्यावर टीका झाली, विरोधकांनी केली, सर्वसामान्य मतदारांनी केली. त्यावेळी देखील त्यांच्या मदतीला कोण धावून आले? पवार आले. पवार काय म्हणाले की नाही, मोदी बाहेर जातात, जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते देशाची आपली एक प्रतिष्ठा असते, ती प्रतिष्ठा ते तिथे आपली पणाला लावत असतात, तिथे ते आपल्या भारताचं नाव मोठं करत असतात. हे सांगायला शरद पवार विसरले नाही. या झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, 5 राज्याच्या निवडणुका आल्या, त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जे यश मिळालं भाजपला, तेव्हा देखील शरद पवारांनी स्तुती केली मोदींची आणि त्यांचं अभिनंदन केलं. आता प्रश्न शेवटी असा येतो की इतरांप्रमाणे म्हणजे मोदी भक्त भरपूर आहेत, त्या मोदी भक्तांमध्ये एक भर पडली आहे शरद पवार यांची. शरद पवार आता मोदींचे गुण गाऊ लागले. त्याला कारण काय? आता अजितदादा हयात नाहीयेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे जे काही निर्णय आहेत ते भाजपकडून घेतले जाणार आहेत. आता वर जरी सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये फडणवीस सर्व बघतायत, तरी फडणवीसांना तेवढे अधिकार नाहीत. ते अधिकार कोणाला आहेत तर ते अधिकार आहेत केंद्रामध्ये बसलेल्या मोदी आणि अमित शहाला. त्यामुळे साहजिकच जे काही निर्णय घेणार मोदी घेणार आहे. आता राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार? कारण पवारांना आता राष्ट्रवादीवर आपला कब्जा हवाय. कब्जा म्हणण्यापेक्षा आपली जी दादागिरी होती म्हणा किंवा आपलं जे वजन होतं ते त्यांना पक्षावर हवंय. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे देखील पवारांचंच ऐकतात. दुसरीकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पवारांना असं वाटतं की राष्ट्रवादी पुन्हा आपल्याकडे आली तर आपल्याला मोदींकडे जावं लागेल, मोदींच्या जवळ जावं लागेल. आणि आपण जर मोदींच्या जवळ गेलो तर आपली कन्या सुप्रिया सुळे हिला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आजच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे जे तुकडे होत आहेत त्याला सांभाळून घेण्याचं काम हे मोदी आणि अमित शहाच करू शकतात. उद्या जर शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली किंवा सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी फुटली तर ते जाऊन कुठे जाणार? तर ते जाणार भाजप सोबत. त्यामुळे तिथे न जाता
हा संपूर्ण पक्ष एकत्र विलिनीकरण करून आपण मोदींसोबत जावं यासाठी ग्राउंड तयार करण्याचं काम शरद पवार करतायत. कारण उद्या जर विलिनीकरण झालं आणि आपले 8 खासदार, 10 आमदार आणि इतर जे काही आहेत राजकीय नेते त्यांना सोबत घेऊन आणि अजितदादांची जी माणसं आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन जर मोदींसोबत काम करायचं असेल तर त्यानंतर मोदी सुनेत्रा पवारांना विचारणार नाही, ते पार्थ पवारांना विचारणार नाही, ते प्रफुल्ल पटेलला विचारणार नाही, तर ते कोणाला विचारणार तर शरद पवार यांना विचारणार. आणि शरद पवारांना यांची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे ते आता ग्राउंड तयार करतायत मोदींच्या अगदी जवळ जाण्याचा. त्यामुळे लोकांना किती काही वाटत असेल, लोक काही विचार करत असतील तरी इतकं खरं आहे की पवार देखील मोदी के दीवाने हैं. मानो या ना मानो, मोदी यांचे दिवाने पवार आहेत. आणि आगामी काळात पवार आणि मोदी जर एका व्यासपीठावर आले, एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.